नमस्कार. श्रावण महिना आला देखील. श्रावण मासी हर्ष मानसी, हिरवळ दाटे चोहीकडे, क्षणांत येते सरसर शिरवे, क्षणांत फिरुनी ऊन पडे. वरती बघता इंद्रधनुचा गोफ दुहेरी विणाला असे, मंगल तोरण काय बांधिले, नभो मंडपी कुणी भासे. असा श्रावण महिना. आपल्याकडे उत्तरेमध्ये हा 11 जुलैपासून सुरू झाला ते 9 ऑगस्टपर्यंतचा असेल आणि आपल्या पश्चिम भागामध्ये 25 जुलैपासून श्रावण महिना सुरू झाला आहे. तो 23 ऑगस्टपर्यंत असेल. श्रावण महिना म्हणजे काय? सणांची आणि व्रतवैकल्यांची रेलचेल. किंबहुना प्रत्येक दिवस हा सण व्रत वैकल्याने भरलेला असतो. उदाहरणार्थ सोमवार आला, श्रावणी सोमवार, रुद्राभिषेक, मंत्रपठण, ओम नमः शिवाय, महामृत्युंजय, अशा प्रकारचे विधी चालू असतात. मंगळवारी बुधवारी बुधाची पूजा, गुरुवारी गुरुची पूजा, शुक्रवारी देवी व्रत, जीवंतिका पूजन, शनिवारी अर्थात श्रावणी शनिवार, शनिव्रत, रविवार अर्थातच कोणता तरी सण येतोच त्या दिवशी. आणि मग काय, केवळ रेलचेल, व्रतवैकल्य, मंदिर, उपासना, म्हणजे काय एकंदरीत वातावरण असतं मंगलमय आणि संस्कृतीची देवाणघेवाण करणारं. आणि म्हणूनच असा हा श्रावण महिना परस्परांमध्ये एक चैतन्य निर्माण करतो, एक शांतता, सौख्य, सुख, समाधान देतो. आणि म्हणूनच त्या दिवशी, त्याच सणावाराच्या दिवशी प्रत्येकाने एक व्रत अंगी बाळगावं असं मला वाटतं. कारण श्रावण महिना हा नुसताच एक कोरडा महिना नाही आहे, तर तो पुढे येणाऱ्या गणपतीची साखू देणार आहे, त्यानंतर येणाऱ्या देवीची साखू देणार आहे. आणि म्हणूनच या महिन्यामध्ये तुम्ही काही नियम पाळा. नियम असे पाळा जे तुम्हाला सहजासहजी करता येतील आणि ऋतूनुसार तो तुम्हाला लागू पडेल. असे नियम शरीराकरता, तुमच्या आरोग्याकरता आणि बुद्धीकरता हे उपयोगी पडतील. चला तर मग श्रावणाची सुरुवात तुमच्या निर्मळ अशा व्रतवैकल्याच्या पूजेने करूया. नमस्कार.